विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र MBA CET-साठी CET सेलने एक ऑफिशियल नोटिफिकेशन रिलीज केलेली आहे. या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे, की महाराष्ट्र MBA किंवा MMA CET 2026च्या फर्स्ट अटेम्प्टच्या ऑब्जेक्शन रिड्रेसलबद्दल माहिती दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची पूर्ण माहिती बघणार आहोत. जे CET सेलने ऑफिशियल ऑब्जेक्शन रिपोर्ट रिलीज केलेला आहे. या रिपोर्टमध्ये सांगितले, की क्वेश्चनला ग्रेस मार्क कोणत्या मिळणार आहेत, त्यासोबतच कोणत्या क्वेश्चनची आन्सर की अपडेट झालेली आहे आणि कोणत्या क्वेश्चनमध्ये काहीही चेंजेस झालेले नाहीत. यावरती पूर्ण माहिती आपण बघणार आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्या मार्क्सवरती याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होणार आहे किंवा तुमच्या पर्सेंटाईलवरती याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, CET सेलने रिलीज केलेली आहे. तर चला आता आपण सुरू करूया. बघा, सगळ्यात आधी महत्त्वाची न्यूज म्हणजे CET सेलने सांगितलंय, की MBA CET 2026च्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये टोटल 34 किती टोटल 34 युनिक क्वेश्चन्सवर ऑब्जेक्शन आले होते आणि त्यापैकी 11 क्वेश्चन्स जे आहेत ते व्हॅलिड आहेत असं मान्य केलेलं आहे. आलं का लक्षात? आता व्हॅलिड ऑब्जेक्शनमध्ये काही क्वेश्चन्सला डायरेक्ट मार्क्स पण देण्यात आले आणि काही क्वेश्चन्सची आन्सर की बदलण्यात आलेली. आता सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आपल्या इथं दिसून येतोय जेव्हा रिपोर्ट आपण पूर्णपणे चाळतो, तेव्हा लॉजिकल रिझनिंग हा जो युनिट आहे ना, त्यामध्ये सगळ्यात जास्त दिसत आहे. आणि सेशन वाईज जर पाहायला गेलं तर आता आपण पाहूया सेशन वाईज म्हणजे एक्झॅक्टली काय काय चेंजेस झाले आपल्याला कळेल. आता सगळ्यात आधी ज्या विद्यार्थ्यांचा 6 एप्रिलचं मॉर्निंग शिफ्ट होता है ना, त्याच्याबद्दल जर बोलायला गेलं तर लॉजिकल रिझनिंग मधील 2 क्वेश्चन्सवर 1 मार्क दिलेला आहे असं दिसून येत आहे ना. आता बघा, 6 तारखेची मॉर्निंग शिफ्ट आहे. 20, 26, 79 हा जो क्वेश्चन नंबर आयडी आहे याच्यामध्ये 1 मार्क दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 1 मार्क हा सगळ्यांना मिळणार आहे. आलं का लक्षात? आणि त्यासोबतच इथं दुसरं बघा है ना, मॉर्निंग शिफ्टच आहे लॉजिकल रिझनिंग मध्ये 20, 27, 37 हा जो क्वेश्चन आयडी नंबर आहे याच्यामध्ये पण 1 मार्क दिलेला आहे. बरोबर आहे? म्हणजे क्वेश्चन आयडी 20, 26, 79 आणि क्वेश्चन आयडी 20, 27, 37 बरोबर आहे. याच्यामध्ये एक एक मार्क ग्रेस मार्क दिला जाणार आहे है ना. आणि बाकी जे लॉजिकल रिझनिंग मधील काही क्वेश्चन आहेत ऑब्जेक्शन आले होते, पण CET सेलने काय केले त्यामध्ये नो चेंज असं दाखवलेलं आहे. जसं की इथे बघू शकता तुम्ही है ना, नो चेंज आहे, याच्यामध्ये काही चेंज केले नाही, हे व्हॅलिड नाही असं कन्सिडर करता येतं. अलग लक्षात. इथे पुढे पण बघा तुम्ही, नो चेंजेस असं दिलेलं आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं बघायला गेलं तर, किंवा वर्बल ॲबिलिटी सेक्शन पण आहे याच्यामध्ये है ना. याच्यामध्ये पण काही ऑब्जेक्शन आलेले होते, बट त्या क्वेश्चनमध्ये कोणताही बदल आपल्याला इथे दिसून येत नाही है ना. इथे पुढे पण तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये पण आपल्याला काही बदल दिसत नाही. बरोबर आहे. त्यानंतर जी 6 तारखेचीच है ना, 6 तारखेची जी इव्हनिंग शिफ्ट आहे है ना, 6 तारखेची जी इव्हनिंग शिफ्ट आहे त्यामध्ये पण लॉजिकल रिझनिंग मधला जो 20, 29, 06 नंबर आहे त्यामध्ये पण 1 मार्क दिसून येतोय है ना. इव्हनिंग शिफ्ट मधलाच 20, 29, 08 आहे त्यामध्ये पण 1 मार्क दिलेला आहे ग्रेस मार्क. आणि 20, 29, 10 हा जो आहे त्याच्यामध्ये पण 1 मार्क दिलेला आहे लॉजिकल रिझनिंग मध्ये. आलं लक्षात? त्यानंतर अबस्ट्रॅक्ट रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग जो की 6 तारखेचाच इव्हनिंग शिफ्ट होती, अबस्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये नो चेंज दिसतोय. 7 तारखेची जी मॉर्निंग शिफ्ट आहे यामध्ये लॉजिकल रिझनिंग मध्ये काही चेंज नाहीये. इथे पण नो चेंज, इथे पण नो चेंज है ना. बट 7 तारखेच्या मॉर्निंगच्या शिफ्टमध्येच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मध्ये जो क्वेश्चन आयडी 20, 31, 94 आहे बघा, हे क्वेश्चन आयडी लक्षात ठेवा बरं का. तुम्हाला आता जी रिपोर्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन आयडी वगैरे नंबर दिलेला आहे, तो क्वेश्चन आयडी नंबर याला ग्रेस मार्क CET सेलने दिलेला आहे. ग्रेस मार्क म्हणजे हा सगळ्यांना मिळणार. आलं लक्षात? सगळ्यांना मिळणार. प्लीज जे काही मी तुम्हाला सांगतो नोट करून ठेवा. ग्रेस मार्क मिळतोय म्हणजे तुमचे इतके स्कोर वाढतायत, तुमचा स्कोर वाढतोय, तुमचं पर्सेंटाईल पण वाढणार आणि 1-2 मार्काने पण पर्सेंटाईलमध्ये फरक पडतो. तुमचं टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यामध्ये सुद्धा फरक पडतो. इथे ॲडमिशन होईल का नाही होईल या 2 मार्काने पण फरक तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे अजिबात हे मिस करू नका. ठीक आहे, लक्ष देऊन बघा काय काय सांगतोय, कुठे कुठे ग्रेस मार्क वाढतात, किती किती तुमचे मार्क्स वाढतात हे लक्ष देऊन व्यवस्थितपणे कॅल्क्युलेट करा. आलं का लक्षात? त्याच्या पुढे बघा, पूर्ण 7 तारखेच्या इव्हनिंग शिफ्टपर्यंत कुठलाही चेंज आपल्याला दिसून येत नाहीये. यामध्ये नो चेंज आपल्याला दिसून येतोय. ओके. त्यानंतर 7 तारखेच्या इव्हनिंग शिफ्टमध्ये लॉजिकल रिझनिंग मधला 20, 32, 96 मध्ये 1 मार्क ऍड केलेला आहे. ओके. आता इथे बघा, 8 तारखेची जी शिफ्ट होती, 8 तारखेची मॉर्निंग शिफ्ट जी होती, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 8 तारखेला पेपर दिलाय, मॉर्निंगला जो पेपर दिलेला आहे त्यामध्ये काय झालेलं आहे, त्यामध्ये ग्रेस मार्क मिळाला नाहीये. तिथे काय झालं, लॉजिकल रिझनिंग मध्ये 20, 23, 84 आणि 20, 34, 85. ठीक आहे, 84, 85 एक लागोपाठ दिसतंय. आता यामध्ये आन्सर की अपडेट झालेली आहे.
यामध्ये ग्रेस मार्क नाही दिले, यामध्ये क्वेश्चनची आन्सर की ऑफिशियली अपडेट करण्यात आलेली आहे ना. म्हणजे जर तुमचा आन्सर की आधी रॉंग दाखवत असेल आणि आता तो करेक्ट होत असेल, तर तुमच्या मार्क्समध्ये डायरेक्ट फायदा होऊ शकतो. अलग लक्षात समजतंय काय म्हणतोय? जर तुमचं आन्सर आधी रॉंग झालेलं आहे, आधी रॉंग दाखवते म्हणजे तुम्ही राईट आन्सरच दिलाय, बट अगोदर रॉंग दाखवत होतं, है ना. आता त्यामध्ये करेक्ट केलेलं आहे, म्हणजे आन्सर की अपडेट झाल्यानंतर तुम्ही जो आन्सर सिलेक्ट केला होता तोच आन्सर कीमध्ये आता दिसून आलाय नवीन आन्सर कीमध्ये, मग तुम्हाला मार्क्स मिळणार, असं त्याचा अर्थ आहे. बट तुम्ही दुसरा सिलेक्ट केलेला असेल आणि जे राईट आन्सर आहे तो केलेला नसेल नवीन आन्सर की नुसार, तर तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा. ओके. आणि पुढे बघा, क्वेश्चन आय डी 20-34-96 है ना. 8 तारखेचाच मॉर्निंग शिफ्ट, याच्यामध्ये 1 मार्क दिलेला आहे. ग्रेस मार्क आहे. ग्रेस मार्क म्हणजे सगळ्यांना मिळणार. आलं लक्षात? त्यानंतर 8 तारखेचाच लॉजिकल रिझनिंगमध्ये मॉर्निंग शिफ्टमध्ये 1 मार्क दिलेला आहे 20-34-97 या नंबरच्या क्वेश्चनला. आलं लक्षात? आणि त्यानंतर अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग सेक्शन आहे, यामध्ये कुठलाही चेंजेस आपल्याला दिसून येत नाहीये, है ना. नो चेंज आपल्याला दिसून येते. बेसिकली अब्स्ट्रॅक्ट रिझनिंगमध्ये मोस्टली चेंजेस आपल्याला दिसून आले नाहीये, है ना. आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न याचा की पर्सेंटाईल वरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो. तर पहा मित्रांनो, एमबीए सीईटी मध्ये पर्सेंटाईल कॅल्क्युलेशन जो आहे तो रिलेटिव्हली परफॉर्मन्सवरती आधारित असतो. बरोबर आहे. म्हणजे ग्रेस मार्क्स सर्वांना मिळाले तरीही काही शिफ्टमध्ये स्कोर डिस्ट्रीब्युशन बदलू शकतो. बरोबर आहे ना. म्हणजे विशेषतः ज्या शिफ्टमध्ये 2 ते 3 ग्रेस मार्क मिळालेत, है ना, त्या शिफ्टमध्ये पर्सेंटाईल मुवमेंट पण थोडंसं आपल्याला दिसून येणार, राईट. म्हणजे ओव्हरऑल मॅसिव्ह चेंज आता इथे आपल्याला काही बघता येणार नाही, पण तुमचा स्कोर कट ऑफच्या आसपास असेल, है ना, तर एक्स्ट्रा मार्क्स खूप इम्पॉर्टंट ठरू शकतात, है ना. तुमचा स्कोर कट ऑफच्या जवळपास आलेला असेल आणि तुम्हाला ग्रेस मार्क मिळाले, तर तुमच्या ॲडमिशनमध्ये तुमच्या फ्युचरसाठी खूप मोठा बदल होणार आहे. आलं लक्षात? आता जसं की JBIMS, सिमश्री, पुंबा हे जर टार्गेट तुम्ही केलेलं असेल आणि तुमचा स्कोर चांगला आहे, कट ऑफच्या जवळपास आहे, बट त्यांच्या JBIMSच्या, सिमश्री, पुंबाच्या कट ऑफच्या जवळपास असेल, बट कट ऑफ एवढा नसेल, पण तुम्हाला ग्रेस मार्क मिळाल्यामुळे तुम्ही कट ऑफमध्ये आलेला आहात, मग इथे तुमचा फायदा मोठा होणार आहे. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न म्हणजे फायनल ऑब्जेक्शन रिपोर्ट आता रिलीज झाल्यामुळे काय होतंय की रिझल्ट प्रोसेस आता जवळ येणार, है ना. फायनल स्टेजमध्ये आता जवळ आलेली आहे. मग इथे पुढे काही दिवसामध्ये फायनल रिझल्ट पण येणार, है ना. मग तुमची कॅप प्रोसेस सुरू होणार, डॉक्युमेंटेशन होणार, कॉलेज प्रेफरन्स तुम्ही देणार, जसं की मी तुम्हाला सांगितलं काय काय स्टेप्स असतात, हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, है ना. त्या सगळ्या गोष्टी आता सुरू होणार. त्यामुळे माझ्याकडून एक छोटीशी अशी ॲडवाईस आहे की तुम्ही जर शिफ्टमध्ये ग्रेस मार्क्स किंवा आन्सर की अपडेट झालेला असेल, तर तुमचा एस्टिमेटेड स्कोर पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करा, है ना. आणि तुमच्या स्कोरनुसार कुठल्या कॉलेजच्या कट ऑफमध्ये बसतं वगैरे या सर्व गोष्टी अगोदरच ठरवा आणि त्यानुसार तुमचं कॉलेज प्रेफरन्स द्यायचं आहे. बरोबर आहे ना. कारण स्कोर 2 ते 4 मार्क्सने वाढू शकतो या ऑफिशियल रिड्रेसलच्या नुसार, है ना. त्यामुळे तुमच्या पर्सेंटाईलमध्ये पण फरक दिसून येतो. आलं लक्षात? आणि यापैकी काही तुम्हाला अडचण असेल, काही पॉईंट विचारायचे असतील, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. नेक्स्ट सेशनमध्ये त्याचं सोल्युशन तुम्हाला नक्की देईन. ठीक आहे. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.